नमस्कार मैत्रिणींनो, आज आम्ही आलेलो आहे समीक्षेच्या घरी जेवण करायला. मी जाऊ का तिकडं? हा जा. आणि इकडं समूनी काय केलं, भाजीला काय नव्हतं, मग 3च वांगी होती ना ग. माझ्या घरी आली, पण माझ्या घरी पण तेवढीच वांगी होती. लताच्या ह्यांच्या तर काय आज मंडईला गेलं नव्हतं ना कोण. होय अगं, काढला होता ना झाडाचा. हा मस्त आहे अगं, मोठा आहेत का नाही नारळ? हा. समोर भाजतंय तिकडं वांगे आम्हाला जेवायला. आणि इथं काय काय केलंय ग, ज्वारीची भाकरी केली आणि कुरडई तळली. आणि ह्यातमध्ये काय केलं ग, ते तेल आहे, बेसन पोळ्या काढायच्या. बेसन पोळ. वांगे आहेत म्हणल्यावर कशाला आता काढायचे. मम्मी तू बनव तिकडं. लय छोटे आहेत. का लावलंय का. मम्मी आणि दीदी ही सगळी गेले तर संग्रामच्या येणार घरी. तिकडं मी कशाला येऊ बाळा, उशीर झालाय. लग्नाला तुम्ही येणार आहे ना? नाही आम्ही खातच नाही. गाडीवर जातो. मी जाऊ का? हा तू जा. जा गाडीत. चावी स्कूटीला चावी दादा. असून दे आता. समू काय त्या दिवशी पनीरची भाजी पण लय भारी केली. आज आहे ना काय झालंय, काल मंडईला न गेल्यामुळं आता आपल्याला पाणी घे प्यायला. आणि इकडं असे हे लतानी केलेले कुरडे मैत्रिणीनं बघा किती सुंदर आहे. कोशिंबीर का? आणि तिकडे न्यायची ना ती. हो. येईन की दिदी न्यायला. गणेश, अरे कोशिंबीर न्यायला दिदी येणार आहे समूनी केलेली. कुठं गडबड कर तू जायची. मग आता काय तिथं जाऊन टोमणं करायचं जायचं. बरं जा जा. काय ग, चल ये. अगं ये ना, कशाला कालवा करतीय. तिला बेसन पोळी द्यायची. हो का, लताची ह्यांची मांजर बघायची का. पहिले आमच्या घरी यायची कालवा करीत, कांगरावळा करीत, पण आमचा काळ्या रुबी आल्यापासून ही येतच नाही. आता आता एवढी भूक लागली का. आमची रुबी आल्यापासून ही येतच नाही. अगो मैत्रिणींनो, पहिली यायची आमच्या घरी. हा, लताने बसाय टाकलं इथं. तिला भेळ होय. तिला वेळ लागायला लागतात. ये चल ये बाया. चल ये. आय आय आय, किती कालवा झाला तिचा. ही दरवाजा लावला का नाही संध्याकाळचं ओके मध्ये, आतमध्ये टेन्शन नाही काही. कशाला एकच ताटात घेऊ की? अगं त्यातच घेऊ की. दीदी अगं मी चमच्यात तिथंच ठेवलं वांग कालवलेलं. मस्त राहू अशी दे, चल, बेसन भाकरी पोळी. देते. मला लय देते. आपले नाही आपण घेतली. तिघी जणी खायचो या. नाही लय दे. अगं आपण तिघी जणी खायचोय ना लता. दीदी माझ्या बरोबर जेवणार आहे आता. पण तू बेसन पोळी मलाच वाढली. हे काय एक शिल्लक आहे की मग अजून. मग त्यातली अर्धी काढ की. तू नाही घेतली, थोडासा तुकडा ठेवलाय. आहे. लय भूक नाहीये दीदीला. पण काढ की. मी तिला चार लागल्या चपाती खाल्ली. मी लागल्यावर घेते की. समू, अगं लता, ही इतकी भाजी वय असते, अहो कुठं लय आहे? त्यातली थोडी काढ. बेसन पोळी चतकूर काढ. हा काढ 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 काढ. हा खा ना एवढी. आता बघा ना कशी झाली. ही फोडायची कलरची त्यांना. ह्याच्यातच दे एका कडेला. त्यातच नको. दीदी आता माझ्या बरोबर जेवते. तुम्हाला बटाटा नाही ठेवला, तुम्हाला भरीत नाही हे ठेवलं दिसलं का? हा घे. हम्म. मैत्रिणींनो, सुंदर अशी लतानी केलेली कुरडई तळली मस्त समीक्षाने. आणि सकाळचा बटाटा, आता वांग भाजलं. इथं असं बेसन पोळी केली. लोणचं आणायचं का? नक आता लय झालं हीच. ये जेवण करायला. आज लताच्या घरी पार्टी होय. समीक्षाने भाकरी केली, सगळं केलं. आज काय लय मेनू नाहीत आपले. थोडं लय झालं. ह्यात अजून कोशिंबीर राहिली मैत्रिणींना, ती नंतर देण्यात आला आमच्या. काय समू, बस